टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। रविवारी दुपारी 3 वाजतापासून नागपुरातील महाल परिसरातील संचारबंदी हटवण्यात आली, परंतु त्याच्या 3 दिवसानंतर आज चौथ्या दिवशीही या संपूर्ण परिसरातली सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी कायम आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील महाल परिसरातला हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे। या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात आहेत। नागपूर पोलीस आणि दंगा नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच बारीक नजर प्रत्येक संशयास्पद व्यक्तीवर ठेवण्यासाठी मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। नागपुरातील महाल परिसरातला हा छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्यानंतर भालदारपुरा, चिटणीस पार्क चौक, हंसापुरी आणि मोमीनपुरा या सगळ्या परिसरात आजही सुरक्षा व्यवस्था तैनात आहे। पोलीस सतर्क आहे, कारण की गेल्या सोमवारी याच परिसरामध्ये जे आहे ते हिंसाचार घडला होता आणि त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती, परंतु आता वातावरण जे आहे ते शांत आहे। व्यवहार सुरू झालेले आहे, व्यापार सुरू झालेला आहे, शाळा सुरू झालेल्या आहे, परंतु तरीही पोलीस मात्र अजूनही या संपूर्ण परिसरात तैनात आहेत। पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या महाल परिसरात अद्यापही तैनात आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।